मराठी माणसांच्या आनंदमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गवरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूतविपते भवानीवरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपे बळे समस्त. त्रयोदशाध्यायापर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14वा. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न. सांगितले स्वामी कार्तिकांचे जनन, यावरी शौनकादी का लागुन. सुत सांगे नैमिषारण्यी, सिंहावलोकने तत्वता. परिसा गजास्य षडाशासी कथा, दोघेही धाकुटे असता जगदंबा केळवी प्रीतीने. गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान. शुंडा दंडे करून दुग्धोडित गजास्य, आंबेच्या पुष्टीवरी प्रीती. शुंडा फिरवित गणपती, शुंडेत पय साठूनी षण्मुखाप्रती. बोलतसे ते धवा, म्हणे हे घेई कामृत, ब्रह्मादिकाचे अप्राप्त. स्कंद बोले क्रोधयुक्त, उष्टिष्ट तुझे न घेमी. षडानन म्हणे चराचर जननी, लंबनासिक मज लागुनी. उद्दिष्ट दुग्ध देतो पाहिलोचनी, सांग मुडानी काही याते. शुंडेसी धरुनिया खाले, पाडू काय ये वेळे. माते याचे नासिक विक्राळागळे, का होयसे केले त्वा. इंद्रचंद्र मित्र निर्जर, मूर्ती प्रसवलीसे मनोहर. परिहा लंबनासिक कर्णथोर, दंत एक बाहेर दिसतसे. ऐसा का प्रसविलास बाळ, एकता हासे पहाय फेन धवल. धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ, ती सिंही हास्यन्ना टोपे. स्कंदमळे जननी पाही, यास उत्तर मज स्थानपान देई. मग जगदंबेने लवलाही, विघ्नेशा खाली बैसवले. षण्मुख आडवा घेऊनी, स्तन जो घाली त्याच्या वदनी. पाचही मुखे आक्रंदोनी, रडू लागली ते धवा. ते देखोनी गणनाथ, पोट धरुनी गदा गदा हसत. म्हणे आंबे तुझा हा कैसा सूत, हाक फोडीत आक्रोशे. एक स्तन घातिला याचे वदनी, आणिक पाच आणोनी कोठुनी. ऐसे ऐकता पिनाक पाणी, काय हसोनी बोलत. काय म्हणतो गजवदन, ऐसा का प्रसविलीस नंदन. यावरी अर्पणा सुहासवदन, प्रत्युत्तर देतसे. म्हणे हा तुम्हा सारिखा झाला नंदन. तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण. एकता हसला त्रिनयना, पुत्र पाहोन सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती, लीला कौतुके दोघे क्रीडती. विनोदे कलह करती, अंतर प्रीती अखंड. दोघेही रडता ऐकोनी, धावोनी आली जगज्जननी. वक्रतुंडासी हृदय धरोनी, म्हणे बाळ काय झाले. तव तो म्हणे स्कंदे येऊन, आंबे धरले माझे कर्ण. बोलिला एक कठीण वचन, तुझे नयन सान कारे. जगदंबा मग हासोनी, अग्नी संभूता प्रती बोले वचन. गजाननासी कठीण भाषण, ऐसे कैसे बोललासी. स्कंद म्हणे तर्जनी उचलोनी, येणे मोजिले माझे द्वादश नयन. यावरी हेमवती हासोन, एकदंता प्रति बोलत. म्हणे हे तुवा अनुचित केले,
कुमाराचे नयन का मोजले, यावरी नागानन बोले. एक माते अन्याय याचा, माझी शुंडा लंबायमान. येणे मोजिली चवंगे घालून, अन्याय हा थोर त्रिभुवनाहून. करी ताडन आंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत, आंबेणे माझे मोजिले हस्त. यावरी करी मुख बोलत, मैनाक भागिनी. एक पा याचा अन्याय एक सांगेन, एकता तू यासी करशील ताडन. नागात्मजा आणि त्रिलोचन, सावधान होऊन एकती. इव मुख म्हणे भेड साहून, मज बोलिला हा न सहावे वचन. तुझे पोटका थोर पूर्ण, मोदक बहु बक्षिले. ऐसे एकता मुडानी, दोघासी हृदयसी धरी प्रीती करुनी. दोघासी प्रीत वस्तू देऊनी, समजाविले देधवा. यावरी मदनांतक पाहे, सिंहासनी बैसला आनंदमय. जगदंबा मुखाकडे पाहे, हास्यवदन करुनिया. यावरी विरूपाक्ष बोलत, का हो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत, नवलेख दिसतसे तुमच्या जटा मुकुंटात. ललनाकृती काय दिसत, तुमची करणे अद्भुत. पद्मज बिडवजा समजेना, कैलासपती म्हणे इभगमने. हरीमध्ये शावक नयने. मस्तकी जळ धरले वरानने, बिंबाधरे पीकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मग मरई. हेरंबजननी म्हणे कपाळमाळी. जळांतरी स्त्रीचे वदन वेळी, दिसते मज भाललो नेत्रा. यावरी बोले कैलासराज, विद्रुमाधरे मुख नव्हे ते वारिज. शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे. यावरी सजल जलदवर्णा, स्कंदमाता म्हणे पंचदश नयना. नीलकेशा व्याघ्र चर्मवसना, कृष्णवर्ण दिसताती. व यावरी बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध बरसून. नुसतेच पुसुसी छंद घेऊन, रमारमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी, कमळास भोवया का खटवांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी, अमन्माय श्रुती नेण चित्ती. यावरी बोले हिमनग जामात, भ्रुकुट्या नव्हे पाहेत परित. सलिल लहरी तळपत, दृष्टी तरली तुझी का हो. यावरी सकळ प्रबंधांची वामिनी, बोले कुंभकंठी कमंडलू स्तनी. म्हणे कैरवास नेत्र पिनाकपाणी, का हो दिसती आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन बोलत, कमळाभोवते नीर बहुत. नेत्र नव्हते मी न तळपत, हंसगमने निरखी बरे. ते अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळा, त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ. म्हणे राजीवा स्तनयु गुळ, कमंडलू ऐसे दिसता का. यावरी बोले त्रिशूळपाणी, ऐके वसुंधरा धरनंदिनी. ते स्तन नव्हती दोन्ही विलोकोनी पाहे बरे. गंगारद्दाचे दोन्ही तिरी, चक्रवाके बैसली साजिरी. दुर्गा म्हणे मदनारी, बहुत साहित्य पूर्वी सीता. एकाचे अनेक करून दाखविले ते त्रिभुवन. तुमचे मौनच धरवे चरण, बोलता अप्रमाण न म्हणे मग मांडून या सारी पाट. खेळती दक्षायणी नीलकंठ, ज्यांचे खेळ कथा वरिष्ठ. भक्त होती त्रिजगी, दोघे खेळता आनंदघन. तो आला कमलोद्धव नंदन, ब्रह्मवीणा वाजवूनी करी स्तवन. अपार मग क्षण एक स्वस्थ होऊन, खेळविलोकी नारद मुनी. म्हणे पण रंगने खेळाते, दोघासी मानले ते बहुत. मग पण करून या खेळत, जिंकली त्यासी एक वस्त. आपुली द्यावी निर्धार हा, तो प्रथम डाव ते चिक्षणी. जिंकती झाले मेनकानंदिनी, व्याघ्रांबर घेतले हिरोनी. नारद मुनी हासतसे, दुजाही डाव जिंकता भवानी. घेतले गजकर्म हिरोनी, मग मागे एक ते क्षणी. 10 ही आयुध्य घेतली, जो तो डाव जिंकी भवानी. सर्व भूषणे घेतले हिरोनी, शेवटी कौपिनही सांडोनी. शंकर झाला दिगंबर, सुरभी पुत्र जिंकला
तोही देवीने आपुला केला. नारद गदा गदा हासनला काय बोलला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकले पण करुणा, गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन, तू निर्गुण निर्विकार. चराचर आहे मायाधीन, तूच इथे दिसले सगुणपण. एरवी तू अव्यक्त पूर्ण, तुझ कोण पुसत होते. एव तू मायाधीन झालासी पूर्ण, आता भक्तासी कैसे दाविसी वदन. ऐसे एकता भाललोचन, गेला रुसून घोरवना. इतुके कृत्य करून गेला तेथून ब्रह्मानंदन. शंकरे सर्व सांग टाकून, निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई, योगी ध्याती सर्वदा हृदयी. न कळे मुळाग्र कोठे काही, जाती कुळ नसेची. नाम रूप गुणातीत, गोत्रवर्ण आश्रम विरहित. चहू देहासी अतीत, कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊन या, वनासी चालिली शोधावया. गिरिकंदरी मठा गुहा शोधनिया, भागरी बहुत जगदंबा. सर्व ही तीर्थे शोधली सवेगे, बहुतांशी पुसले त्याचा मार्ग. तो शोधिता अष्टांग योग, योगा ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधारी नग्न मौन. एकी सदा झाकिले नयन, एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर, घेती वायूचा आकार. त्यासही पुसता श्री शंकर, कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ, एक करीती हिंसा बलिदान. परीतेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती, एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद निगुती, करती बहुत भागिले. एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन. लोकास सांगती उपदेश ज्ञान, परिमा रमण दुरावला. एक नाचती कुशमृत्तिका उदक, म्हणती आम्ही कोणी पावन देख. त्यासही पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वता. जे आदि माया विश्वजननी, अनंत शक्तीची स्वामिनी. ते श्रमिली नाना साधिनी, इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडावया शिवस्वरूप, क्षीरप्तीचा पती करी तप. मध्वा द्रुहिणी करिता साक्षेप, निशिदिनी याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम. उपासना मार्ग उत्तम, अर्थवर्ण स्थापित असे. सामवेद सांग गायन, न्यायशास्त्री भेद गहन. म्हणती ईश्वर समर्थ जीवसान, त्याचे पदन पाविती ते. मीमांसका स्थापती कर्ममार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग. पतंजली सांगती योग, शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरुसोनी उरले उत्तम, वेदाती म्हणते त्याची ब्रह्म. तो शिव ब्रह्मानंद परम, वेदाशास्त्रा अगम्य जो. त्या शिवाचे नाम घेऊन जगदंबा बाहे घोरवनी. सकल अभिमान टाकूनी, वल्लभ मी शरण तुते. सकल तत्वे शोधता साचार, शेवटी होय साक्षात्कार. तैसा हेमाचल त्रिपुरहर, विलोकिला जगदंबेने. तो स्वात्मसुखी झाला तल्लीन, झाकिले असता पंचदश नयन. देवी म्हणे श्वाशूर गृही येऊन, रहिवासी केला असे. अर्पणामनी विचारी, याच रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजवरी ये अवसरी, क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून, मयूर पिशांचे केले वचन. अनुपम वेश धरून, मुरहर भगिनी चालेली. अनंत कमळ भवांड माळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी घेला. तेने स्मरहल मोहिल्या. नृत्य गायने करुनिया, अनंत शक्ती भोवल्या विराजती. विमानी अष्टनायिका तन्मय होती, किन्नर गंधर्व आश्चर्य करती. गायन रीती एकोनिया, वैरभाव वनचरे विरसती. आहार त्याजिला तन्मय होती, नद्यांचे जलप्रवाह खुंटिती. पक्षी विरसती देहभान, निश्चय झाला पवन. विधुकुरंग गेला वेधोन, कुंभिनी भार स्वांडुनी. फणीपतीवरी येऊ पाहे, अंगीचा सुटला दिव्य अमोद. देव पाहती होऊनी षटपद, नृत्य करती भाव विविध. दावी नाना प्रकारीचे शीतलत्व, दाहकत्व सांडूनी. वाटे ताटक झाले विगुचंड किरण, देवललना म्हणती वाळून.
इजवरून जावे स्मृती आदी जननीचे अपार लाघव नेनती शक्रादी कमलोद्धव दिव्य हिरे खणीचे वैभव दंत तेज झाकिले दंतपंक्तीचा झळकता रंग खडे ते हिरे होती सुरंग तनुचा सुगंध अभंग नयन भेदुनी वरी जाय पदमुद्रा जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत तेथीच्या परागास वेधुनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युलता कल्लोळ तैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उडोनी चाश्वनी पाहता झाला ते धवा पायी पैंजरणी पुर ऋणझुळती त्यात क्षुद्र घंटा रसाळ गर्जिती भ्रूल ताप चाप चढूनी काम शत्रू विधिला नयन कटाक्ष बाणी मन करून कुरंग पडिला धरणी सुरवरा कर्णी नकळीची दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचप्राणे व्यापला पंचवदन तपध्यान विसरून वृत्तांत पुसे ती येते म्हणे तू नारी कोठील कोण कामान शांतवी वर्षोनी घन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे तुझे नाही तुझा वदन इंदू विलोकून चकोर झाले माझे नयन आतावरी मज लागून तुझा अधीन मी झालो यावरी बोले भिल्लीन उमेसी ललना टाकून का बैसलासी घोरवनी कैलास त्रिगुण त्याजोनिया त्या मी परनारी निश्चित नवरी न घडे कदा सुरत तुवा मन जिंकिले नाही तथार्थ यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी तिचे मुख न पाहे परतोनी नाव स्वप्नी नघेची यावरी भिल्लीन बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत कैत्रिभुवन जाई लक्षणात अणुमात्र गोष्ट कळताची यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळाची कठीण अत्यंत दक्षयागी उडी घालीत क्रोध अद्भुत तियेचा मागुती तिसी वरी मी दुर्गजटी परी ती कवटाळीन मोठी अति कपटी मी जाणे भिल्लीन म्हणे एकिले कानी तू कपटी आहेस तिजहुनी श्री ठेविले स्वर्धुनी भोरी भवानी अत्यंत दुर्गे ऐसे पट्टराणी टाकोनी का हिंडसी वनी परललना देखोनी नयनी गळा येऊनी पडो शहसी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत शंभू निशंभू शुंभादी दैत्य युद्ध करूनी मर्दिले तिने ती जरी येथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी नवजाय परतोन कैलासाशी निश्चय तिसी मी न करी संभाषण तुझी वरी मी झालो तुझा अधीन जिकडे नेशील तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी दोन वेळा वरीला दुर्जटी तिची गती हे केली मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकून जाशील न कळे मज हृती पण खेळता सहज तुझे त्वांची हारविले न बोलेची मदन हतहन भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन मग उठविला पंचदश नयन तिसी आलिंगीन द्यावया आंबा चालिली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर मुख शशी दावी सुंदर भाक घेई पै माझी तू मज माळ घाली येऊन मी न जाये तुझ टाकून मग जगदंबा बोले हसून पावे भुवन माझिया मग तुमची होईन कामिनी अवश्य बोले खडक पाणी मदनांगक वेधोनी कैलासासी नेला ते दवा सिंहासनी बैसवून षोडोपचारे केले पूजन देवीने दृढ धरले चरण कंठी माळ घाले तसे देवी आपुले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हासती परस्परी एकमेका पाहुनी शिव म्हणे धन्य भवानी त्वाचे आणले मज समजावनी सूत शौनकादी काला कुणी कथा सांगे विचित्र करी वीणा घेऊनी ब्रह्मसूत शिवाजवळ आला अकस्मात म्हणे हे विश्वंभरा विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु परी कांती नगरी श्रियाळ धीर गंभीर उदार सुशील कीर्तने भरले जगदमंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेणे धरले अन्नसत्र झाली वर्षे 10 सहस्त्र इच्छा भोजन दान पवित्र अतिता प्रती देतसे अवनीवरी जे अगम्य भवस्त भोजनी मागितली अकस्मात ती प्रयत्न आणूनी पुरवित शिवभक्त थोर तो
ऐसे नारदे सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन कुश्च अतित वेश धरून येता झाला ते समयी अंगणी उभा ठाकला येऊन परमक्रोशी जेवी दावाग्न दृष्टवचन कोठे कठीण रूपही संपूर्ण कुश्चळीची म्हणे मज देई इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन श्रीया चांगुणा येऊन पाय धरती सद्भावे आणोनी बैसविलासनी त्याची क्रोध वचने सोसून षोडशोपचारे पूजा करून कर जोडून ठाकीती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन एरू म्हणे नरमास देई आणून तू चोराणसी धरून त्याचे मास न घेमी धरुनी माझा उद्देश विकत आणशील मनुष्य ते न घेमी निशेष सत्य सत्य त्रिवाचा चांगुणा म्हणे कर जोडून मी आपुले मास देते करी भोजन श्रीहाय म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी एरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचिकांचे माता पिता तुम्हा दोघासी भक्षित अन्नसत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षांचं चिलया बाळ 32 लक्षणी वेल्हाळ तो म्हणजे देई भोजना ऐसे कथा वचन माया मोहजाळ करू न म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय आहे वृक व्याघ्र रीश भक्षु तव पुत्राचे मास उबगन मानुनी विशेष 55 घाली मज हात आता मोह माया धरून कोण करील जरी तृधन तरी मी जाईन उठून सत्व घेऊनी तुमचे अवश्य म्हणून प्रतिव्रता उभी ठाकोनी बाहेर सुता म्हणे बाळ चिलया गुणवंता खेळावया कोठे गेलीस तुझ लागी खोदंबला तिथं माझ्या बाळ माझ्या ये धावत ऐसे ऐकता अकस्मात बाळाला धावूनी अतितासी करून नमन माता पित्यांचे धरिचरण माता म्हणे तुझे पिशीत दान अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेहा करून हा देह म्या केला शिवार्पण अतित होता तृप्तपूर्ण कुमार मनरस संतोषले ऐसे ऐकता झटकरी बाळ घेतला कडेवरी पाकशाळे भीतरी घेऊन गेली बघावया चिल्यासी चुंबन देऊन हृदय धरिला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरी जननीये माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिल्याचे शिर छेदून काढले मासा अंगीचे आपणची पुत्र नाही म्हणून या शिरकमल ठेविले पहावया शरीराचा पाक करून या उठवी भोजना अतिते अति इंद्रिया दृष्टा श्रीशंकरा अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाऊके सूत्रधार कळाले क्षीर ठेविले ते उठोनी चालला तत्काळ धावित चांगुणा श्रियाळ एरू म्हणे कळाले सकळ क्षीरकमल ठेविले सर्व गात्रात क्षीरप्रधान त्याची कैसे ठेविले वंचून तवती दोघे धरिती चरण तेही पचवून घालितो क्षोभन धरावा अंती नेणतपणे चुकलो जरी तू तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमचे राखावे मग बैसला आसनी येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन उखळात घालून कांडण मज देखता करी आता अश्रू आलिया तुझ्या नयनी की कष्टी झालिया अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वासी हानी करुणी जाईन तुमच्या अवश्य म्हणे नृपललना श्रीराणोनी करी कंडना सत्व पाहे कैलासराणा अंतरी सतत होऊनी निज सत्वांचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ कांडित बैसली विल्हाळ निर्धार चळाळ धरुनिया अतित म्हणे परममंगळ गीत गाय रसिक सुद्धाळ खंती करिता फेन पहाय फेन धवला धुरावेल जाणपा ते सद्भाव सरोवर विलासित कमल हृदय नृपकामिनी की निश्चळ गंगा भरुनी जात मर्यादा धरुनी तिचे पाय निजवतना काळमंडला रोहिणी रमणा मृगशा वाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमळांगा सुकुमारा सुलक्षणा सुशील नृपनिकिशोरा सुहास वक्त्रा राजीव नेत्रा येऊनी उदरा धन्य केले तू सुकुमार गुणवंता माझी निष्ठुर घाव लागती माथा तुझ विणा परदेशी आता दुबळी क्षभणंग झाले मी कुचकमंडली अतिसुंदरा
कुंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा, की भुलिंगासी एकसरा गत्या लावल्या तेथेने. म्हणे अतीत जेवोनी अवधारी, जाऊ दे राजद्वारा बाहेरी. देह त्यागीन यावसरी, त्यावरी धीर न धरवे पै. कैलास पंथ लक्षून, सखया ऐकला जातोसी मज टाकून. तुझे सांगती मी येईन उभा राहे क्षणभरी. तू मोक्षद्वीपाचे कैणे घुरून, जासी कैलास राजपेठ लक्षून. तुझे संगती मी उद्धारेन, मज टाकून जाऊ नको. उदका वीण जैसा मीन, तैसी मी तान्हया तुझविण. माझे हृदय निर्दय कठीण, लोकात वदन केवी दाऊ. तुझी माऊली मी म्हणता, लाज वाटे रे गुणावंता. तू आपुली सार्थकता, करुनी गेलासी शिवपदा. हे त्रिभुवन शोधता सकळ, तुझैसा न दिसे बाळ. मग ते पचवूनी तत्काळ, उठा म्हणे अतिताते. अतीत म्हणे अवनीपती, उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती. ऐसे कथा श्रीया नृपती, झाला चित्ती संकोचिती. सांगुणा म्हणे नृपनाथा, सत्व राखावे सत्वर. विमुख जाऊन द्यावे अतीत, मनी चिंता न धरावी. नवमास वाहिला म्या उदरात, तुम्हास जड नोहे प्रहरात. पोटीचा पोटी घालता सूत, चिंता काय नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीस, ताट वाढून आणले वेगेस. अतीत म्हणे चांगुणेस, तू येई सवेग. अवश्य म्हणून झटकरी, येऊन बैसली नृपसुंदरी. यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी, अन्न न घ्यावे सर्वथा. पुत्रिकाचे न पहावे वदन, मग तेथे कोण घेईल अन्न. दीपे वीण शून्य सदन, पुत्रा वीण तेवी तुम्ही. नासिका वाचोनी वदन, की वृक्ष जैसा फळा वीण. की बुबुळा वीण जैसे नयन, शून्य सदन ते तुमचे देवी. तव ती दोघे बोलती सद्गतीत, एक होता तो अर्पिला सूत. चांगुणा म्हणे गेले सत्व, अतीत विमुख जाईल आता. एक बाळ तो दिधला भोजनासी, आता महाराजा सत्व किती पासी. ऐसे बोलता चांगुणेसी, सद्भूत गहिवर दाटला म्हणे सत्वर. सत्वही बुडाले सकळ, वृथा गेले माझे बाळ. मग कंठ मोकळा करुनी ते स्नेहाळ, हाक फोडी चांगुणा. नैनी चालल्या प्रेमाश्रुधारा, म्हणे हा शिव कर्पूर गौरा. दीर्घस्वरे बाहे उमावरा, पाव सत्वरी या कांती. अहो झाले वंशखंडन, न देखो पुढती पुत्रवदन. ऐसे कथा अतीताचे नयन, सर्व लागले प्रेम भरे. बाहेर फुटली मात, वळसा थोर होत नगरात. लोकदुःखे वक्षस्थळ पिटित, राजकिशोर आठवणी. विमानी दाटले सूरवर, म्हणती धन्य प्रतिव्रता सत्वधीर. इस प्रसन्न होनी श्रीशंकर, काय देईल ते न कळेची. अतीत म्हणे चांगुणसी, जे प्रिय असेल तुझे मानसी. ते मजसी माग सद्गुण राशी. यावरी सती काय बोले, मज पुत्रिक म्हणतील लोक. हा धुनी काढी कलंक. ऐसे कथा कैलास नायक, बोलवी म्हणे पुत्रासी. सत्य मानुनी अतीत वचना, दीर्घ हाक फोडीत चांगुणा. म्हणे चिलया गुणा निधाना, येई स्नेहाळा धावनी. अतीत तुझविण न घे ग्रास, कोठे गुंतलासी खेळावयास. माझे ताने तू पाडस, सत्व राखे येऊन या. तू न येसी जरी धावून, तरी माझा जाऊ पाहे प्राण. दशदिशा विलोकून, चांगुणा पाहे ते धवा. मागुती हाक फोडी वेल्हाळ, तो जैसे उगवे मित्रमंडळ. तैसा धावीची आला बाळ, पाहे श्रीयाळ स्नेहभरे. अतीत स्वरूप टाकून, शिव प्रगटला निजरूप पूर्ण. दशहस्ते पंचवदन, दिनोद्धारण जगद्गुरु. चिलया शिवे हृदयी धरिला, निजा अंकावरी बैसविला. श्रीया चांगुणा ते वेदा, पायावरी लोळीती. सुख सुमने वर्षा अंती अपार, दुदुंबिनादे कोंदले अंबर. आनंदमय झाले नगर, धावती लोक पहावया. शिवे आणविले दिव्य विमान, श्रिया चांगुणा दिव्य रूप होऊन. चिलयासी सिंहासनी स्थापून, छत्र धरिले तयावरी. सचिवास निर्वोनी राज्यभार, विमानी बैसली सत्वर.
निजपदी जगदुद्धार श्री शंकर स्थापितया कांतीनगरी सौख्यागाध त्रिभुवनीन मायानंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंगन विटक कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दशाध्यायापर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार का की 14 गाठींचा अनंत परिकर की 14 पदे निरंतर गयावर्जन घडी हे की चतुर्दश रत्नांचा प्रकाश येथेही झाला एकरस की 14 चक्रे निशेष की 14 ही लोकाते की 14 कांडे वेद की 14 कोहळी दिव्य प्रसिद्ध की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिरे निर्मिली श्रवण पठन लेखन निधिध्यास अनुमोदन परमप्रीती करिता ग्रंथरक्षण फळ समान सर्वासी इतक्यासही शिव होऊन माऊली करी निजांगाची सावली आरोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथश्रवणे प्राप्त होय आदिव्याधी आदि निरसन वंध्याही पावे पुत्र संतान ग्राम गेला बहुत दिन पिता बहु बंधू भेटेल घरी संपत्ती दाटे बहुत ऋणमोचन होय त्वरित शत्रुक्ष यथार्थ दक्षिणमुखे वाचिता शतावर्तने करता भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त सुत ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच भूतन धरिते येथे त्रिमासकरिता नित्यावर्तन सर्व संकटे जाती निरसन भावे प्रचित पहावे वाचून नाही कारण अभाविकांचे सोमवारी ग्रंथपूजन अथवा परदोष काळ शिवरात्री लक्षण सुचिरभूत होऊनी करावे शन स्वप्नी प्रकटोनी शिव सांगे जे पडेल ते संकट ते निवारिल नीलकंठ 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाळे लिहिले असे प्रथमाध्यायी मंगलचरणा दशाहर्याचे आख्यान कलावतीने पती उद्धारीला पूर्ण हेच कथन धरी निर्धारे द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्र कर्म विपाक कथन तिसऱ्यात गौतमे कथा सांगून कल्मषपाद उद्धारीला चौथ्यात महाकाळ लिंगार्चन गोशवाळा गेला उद्धारून पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिली शिवपदे सहावा अध्यायाती रसिक सीमंतिनी आख्यान पुण्यकारक सातवा आठवा सुरस कौतुक भद्रायुरायांचे कथनपै नवमात वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्मदुःखे कथिले बहुवस अतिसुरस अध्याय तो 10व्यात शारदाख्यान 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धारून भद्रसेन रावण तरला 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासूर 13व्या अध्यात समग्र शिवगौरी विवाह पै 14व्यात शिवार्पणा विनोद गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध पुढे श्रिया चरित्र अगाध 14वा अध्याय पूर्ण श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध क्षीरसागरी गोविंद आदि उपदेशी कमलोद्भवा तेथोनी आवी ऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रया अगाध त्यापासून सदानंद रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उदार यावरी कल्याणी राहणार सदानंद यती द्रपै तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध त्यापासव पितामह दत्तानंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यती द्रचो पंढरीहून चारी योजने दुरी नैऋत्य कोणी नाझरे नगरी तेथील देशलेखक निर्धारी पूर्विश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीसी येऊनी केले तेथे संन्यास ग्रहणी तेथेची समिधास्त होऊन अक्षयवस्ती केली पै तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री माझे माता पिता वंदोनी त्या उभयंता शिवलीलामृत ग्रंथ संपविला शके 1640 विलंबी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवार ग्रंथ संपविला ब्रह्मांड कमंडलूच्या तीरी द्वादशमती नामनगरी
अद्यत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे. शिवलीलामृत ग्रंथात अद्यत चतुर्दशाध्यायापर्यंत जय जय शंकर उमानाथ तुझं तीर्थ हो का सदा. अर्पणा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा श्रीधर हृदयाब्जं भ्रमरा अक्षय अभंग दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड सदा परिसोत सज्जाखंड चतुर्दोध्याय गोडहा. ओम स्त्री सांब सदाशिवार्पणामस्तु शुभं भवतु. हरि ओम हरि ओम. ओम नमः शिवाय.